मी धनंजय गोविंद देशपांडे, माजी मुख्याध्यापक आणि NCC ऑफिसर, वारणा प्रसाद विद्यालय बिळाशी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, राज्य महाराष्ट्र. अंदमानामध्ये येण्याची माझी पूर्वीपासूनची इच्छा होती. 1981 सालापासून मी सावरकर साहित्याचा अभ्यास करत होतो. सेल्युलर जेलला आयुष्यामध्ये एकदा भेट द्यावी आणि सावरकरांनी ज्या मरणप्राय यातना या सेल्युलर जेलमध्ये भोगलेल्या आहेत 11 वर्ष, त्या निदान याची दोही याची डोळा आपण त्यांचा सेल्युलर जेल, त्यांची ती कोठडी, त्यांनी ती वापरलेली भांडी, त्यांनी वापरलेलं ते कांबळं, हे सगळं एकदा डोळे भरून बघावं आणि त्यांच्या स्मृतीला एक विनम्र आदरांजली व्हावी, अतिशय मनापासून आणि मनोभावे. आणि म्हणून मी आणि माझी पत्नी या सेल्युलर जेलमध्ये किंवा अंदमानाच्या बेटावरती आम्ही 12 मार्च या ठिकाणी उतरलो. ईस्टर्न गेट या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था अतिशय सुंदर केलेली होती. हॉटेल छान होतं, त्यांची सर्व्हिसही छान होती. ब्रेकफास्ट ते आपलं दुपारचं लंच असू दे, डिनर असू दे, हे अतिशय उत्कृष्ट मिळालं. जी राहायला खोली मिळाली होती तीसुद्धा अत्यंत प्रशस्त आणि व्यवस्थित होती. त्या हॉटेलच्या मॅनेजमेंट जी होती ती अतिशय सुंदर होती. आणि आम्हाला दिलेले जे शिलेदार होते ते तर काही बोलायचं कारणच नाही, कारण त्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं आम्हा सर्व यात्रेकरूंची अतिशय मनापासून काळजी घेतली आणि प्रेमही दिलं. त्यांनी कुठलीही आडेवेळे न घेता, आळस न दाखवता प्रत्येक ठिकाणी आम्हाला जी सर्व बेटं फिरून दाखवली. त्यामध्ये त्यांना फार त्रास झाला उन्हातानाचा, पण त्यांनी न जाणवून देता आम्हा सर्व यात्रेकरूंची त्यांनी अतिशय काळजीपूर्वक घरच्यासारखी आम्हा सर्व वृद्ध लोकांची त्यांनी सेवा केलेली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. जेव्हा सावरकर 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी ते हे जग सोडून गेले, त्यावेळा सगळेच लोक असं म्हणत होते की शव तयाचे जाळू नका हो, जीवन भरी तो जळतची होता, फुले तयावर उधळू नका हो, जीवन भरी तो फुलतची होता, जीवन भरी तो फुलतची होता. इथं आल्यानंतर शेवटच्या या 17 तारखेला सावरकरांच्या कोठडीमध्ये जाण्याचा योग आला. त्या कोठडीच्या त्या सगळ्या पायऱ्या चढत असताना मी स्वतः जड अंतःकरणानंच त्या खोलीच्या दरवाजापाशी उभा राहिलो, नतमस्तक झालो, आत प्रवेश केला आणि या मृत्यूच्या कराळ दाढेमध्ये या एका हिंदू हृदय सम्राट वीरानं 11 वर्ष कसं काढले असतील याचा मनोमन मी एक 5-10 मिनटं विचार करत होतो की आपण एवढे सुखासीन असतानासुद्धा आपण देशाप्रती आपण काहीच करू शकत नाही आणि देशासाठी आपला सगळा वंश त्या वेदीवरती वाहणं किंवा स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये आपल्या आयुष्याच्या सगळ्या समिधा फेकून देणं ही अतिशय कठीण बाब आहे. आणि ही कठीण बाब ह्या महामानवानं या कोठडीमध्ये केलेली आहे. आणि त्या कोठडीमध्ये त्यांची ती भांडी बघताना, त्यांची ती कांबळी बघताना मनामध्ये सर्र झालं. आणि 11 वर्ष या माणसानं या तो कोलू वाढला, तो काथ्या पिचला, उपाशी तापाशी राहावं लागलं, अनेक वेळा जुलाब झाले, चक्कर आली. आणि अशा अवस्थेत सुद्धा या माणसानं या सेल्युलर जेलमध्ये 6000 ओव्यांचं कमलाकाव्य गायपाताच्या काठ्यानं आणि खेळ्यांनी लिहावं, हे सगळं ऐकलं आणि बघितलं गेल्यानंतर अतिशय विचित्र आणि विलक्षण वाटल्याशिवाय काही राहिलं नाही. आणि म्हणून परत असं वाटतं की सावरकरांच्यासारखी देशभक्ती असणारी मुलं या पुढच्या भविष्यामध्ये निर्माण होतील का? पण मला खात्री आहे जोपर्यंत शरद पोंक्षीजी आणि पार्थ बावस्कर जी जोपर्यंत हा उपक्रम राबवत आहेत, तेव्हा आमच्यासारखी काही मुलं किंवा काही जाणकार लोक निश्चितच त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून त्यांचा पुढचा जो कार्यभार असेल किंवा त्यांनी जर आम्हाला बोलवलं तर आम्ही त्यांना जरूर सहकार्य करू, एवढं मी सांगतो आणि मी रजा घेतो. धन्यवाद.